नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाऊणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। जिन भगवंतांची महिमा काय आहे, म्हणजे जिनेंद्र भगवान एकच असे आहेत की जे 3 लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत। काय शब्दाला त्यासाठी बरं आपण एकदा ते म्हणू, कारण काल पण म्हणलं नाही। पूजापीठ प्रतिज्ञा, काय पूजा पीठिका प्रतिज्ञा, काय नाव आहे त्याचं? पूजा प्रतिज्ञा पाठ। तर हिंदी म्हणून म्हणजे तुम्हाला समजण्यासारखं। स्यादवाद वाणी के नायक श्री जिनको मैं नमन कराए, 4 अनंत चतुष्टय धारी 3 जगत के ईश मनाए, मूल संग के सम्यक दृष्टि उनके पुण्य कमावन काज, करू जिनेश्वर की यह पूजा धन्य भाग्य है मेरा आज। काय सांगितलं होतं अर्थ? जिनेंद्र भगवानच स्यादवाद वाणीला धारण करणारे आहेत, अशा त्यांना मी नमस्कार करतो जे 4 अनंत चतुष्टयवाले आहेत, 3 जगाचे स्वामी आहेत, मूल संघाचे अधिपती ते आहेत, आणि त्या संघामध्ये असणाऱ्या सम्यक दृष्टींना पुण्याचं एक हेतुरूप कार्य काय आहे तर जिनपूजन म्हणून सांगितलं। त्या सम्यक दृष्टींच्या पुण्य कमवण्याचं कारण ही जिनेंद्र भगवंतांची पूजा मी करतो, हे माझं धन्य भाग्य आहे। कारण मला एक सहजतेने पैसा जिथून मिळतो तिथून तुम्हाला काय म्हणायचं आवडणार ना ते धंदा करायला, किंवा कोणी सहजतेने आणून दिलं तुम्हाला एखादी लॉटरी, एखादं काय कॅश, तर ते काम करायला आवडणार लोकांना। मग तसं म्हणलं इथं फक्त तुम्हाला जिनपूजन भाव पूर्ण करायचं आहे, त्याच्या निमित्तामध्ये शुद्धोपयोगाची प्राप्ती आहे, प्रथम सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे, आणि मग बाय प्रोडक्ट म्हणून पुण्य आहे। मग पुण्य कमवायला दुसरीकडे कुठं जायचं नाही आहे, तर एक जिन भगवंतांची शरणच आपल्याला पुण्याचं कारण आहे। फक्त पुरुषार्थ करत नाही आपण, तसा प्रयत्न करत नाही, म्हणून आपल्याला त्याची प्राप्ती होत नाही। जसं बहिरंगामध्ये धन कमवायचं तर पुरुषार्थ करावा लागतो का नाही? असं घर बसल्या तर असेल पुण्य तर घर बसल्या पण मिळतं, पण नसेल तर तुम्ही, आणि किती पुण्य नसेल तर किती पुरुषार्थ केला तरी मिळत नाही। पण एक आता सामान्य रीतीने जर पुरुषार्थ केला तर पुण्याची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते। जसं तो भिकारी होता ना, मागच्या वेळी सांगितली होती एक घटना की तो भिकारी रस्त्यावर बसून भीक मागत होता रेल्वे स्टेशनच्या जवळ, आणि मग सेठजी आले रेल्वेमधून उतरून, आणि त्यांनी जात असताना त्यांच्यासमोर हा जाऊन हात पसरतो की मला काहीतरी द्या। तो म्हणतो मी तुला देतो, पण तू मला काय देणार? कोण कोणाला म्हणलं? ते सेठजी म्हणले त्या भिकारीला की मी तुला देतो, पण त्याच्या बदली तू मला काय देणार? ते भिकारी म्हणला मी इथं भीक मागायला बसलोय, आणि मी काय देणार आहे तुम्हाला? माझ्याकडं काय आहे? म्हणला नाही, तुला काहीतरी द्यावं लागेल त्याच्या बदल्यात। मग तो म्हणला काय देऊ? मग त्यांनी त्याला उपाय सांगितला, म्हणला मी उद्या परत इथंच येणार आहे, म्हणला उद्या मी तुला धन देईन,
तू जे काय मागतो ते देईन, पण मला त्याच्या बदली तुला काय ना काय द्यावं लागेल. मग काय द्यायचं ते तू विचार कर. काय तुला काय पैसा पाहिजे तो मी देणार, पण तू त्याच्या बदली मला काहीतरी द्यायला पाहिजे. मग आता ते निघून गेले सेठजी. आता हा चिंतित विचार, काय असा विचार कधी केलाच नव्हता ना, मी कोणाला काहीतरी देऊ शकतो. हेच चुकतं आहे आपलं, माहिती आहे का. म्हणजे माताजी नेहमी सांगतात ना सगळ्यांना, आपण जितकं दान करतो ते दान बाकीच्यांचं ऐकून वगैरे पण आपले तसे भाव होत नाहीत. जसं त्या MP कडच्या वगैरे लोकांमध्ये पंचकल्याणिक झालं, विधान झालं, असं पैसा पाण्यासारखं ओततात ते लोक. मंदिर बांधायचं, शास्त्र छापायचं किंवा काय प्रभावना करायची, हां ते तसलं काहीतरी, तर त्याच्यासाठी किती म्हणून पैसा ओततात. मग ते बघून सुद्धा आपल्याला असं वाटत नाही की नुसतं आपण वाहवा करतोय, ते करतात किती चांगलं म्हणून. पण आपल्याला तशी किती उत्कृष्ट भाव होता तो, तसं मला करायला पाहिजे, मी करत नाही. म्हणजे असं एक बोध घ्यायला पाहिजे. बरं मी काय सांगत होते, हां, तर तो भिकारी काय करतो, आज त्यांनी पहिल्यांदा लाईफमध्ये विचार करायला लागला की मी दुसऱ्याला काय देऊ शकतो. माझ्याकडं तर काहीच नसताना मी द्यायला पाहिजे असं त्यांचा हट्ट आहे, तर मी काय देऊ शकतो, माझ्याकडं तर पैसा नाही आहे. मग तो त्याच प्लॅटफॉर्मवर बसून विचार करत असताना त्याची नजर गेली आजूबाजूला, आणि तिथं होती छान फुलं उगवलेली होती. त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन आला की आपण फुलं देऊ. काहीतरी द्या म्हणलंय ना त्यांनी, काय द्यायचं आहे नाही सांगितलं, आणि फुलं तर फ्री आहेत, बाहेर सगळीकडे दिसत आहेत ते. त्यांनी काय केलं, चांगली चांगली फुलं आणून त्याचा बंच केला, आणि दुसऱ्या दिवशी तोच त्या ठिकाणाहून चालला होता, तर त्या सेठजींना त्यांनी ते गिफ्ट दिलं. आणि मग काय झालं, त्या सेठजींनी त्याला पैसे दिले आणि सांगितले, बघ तुझ्यामध्ये करण्याची शक्ती आहे, पण तू आजपर्यंत काय केलं नाही म्हणून तुला अशी वेळ आली आहे. म्हणले ह्याच्यातून तू काहीतरी ग्रीप घे आणि काहीतरी कर. रोज तो त्या सेठजींना फुलं द्यायचा आणि पैसे घ्यायचा. मग आता पैसे साठू लागले ना त्याच्याजवळ, तर त्या पैशांनी त्यांनी काय केलं, जाऊन दुरून कुठं काय म्हणतात त्याला, बागबान असतात किंवा काय असं एक बगीचा असतात तयार केलेले फुलांचं वगैरे, तिथं जाऊन तो अजून चांगली चांगली रोपं घेऊन आला त्या पैशातून. आपल्या घराच्या जवळ त्यांनी कुठं झोपडी वगैरे असेल त्याच्याजवळ त्यांनी पेरलं आणि त्याची बाग केली तयार. आता तो रोज त्या प्लॅटफॉर्मवर बसून फुलं विकू लागला. काय झालं, आजपर्यंत का नव्हता विकत. सगळ्या भिकाऱ्यांना ऐकवा ही गोष्ट. हां, म्हणजे मी काहीतरी करू शकतो, मला करायला पाहिजे हे भाव नव्हते ना, प्रयत्न नव्हता तसा. आणि मग जेव्हा त्या सेठजींनी डोक्यात घातलं त्यावेळेस तेव्हापासून तो कार्यरत झाला, आणि त्याच्यातून त्याला असं म्हटलं की कालांतराने तो मनुष्य एक मोठा बिझनेसमॅन झाला. असं की एक्सपोर्टला जाऊ लागली त्याची सगळी फुलं वगैरे. म्हणजे एवढं चांगलं त्यांनी काय म्हणतात त्याला, नर्सरी काढली. हो, नर्सरी म्हणतात ते, जे प्लांटेशन करतात ना तसल्या टाईपचं. आणि मग त्याचे सगळे ते रोपं फुलं सगळे बाहेर देशात जाऊ लागले. इतकं चांगलं त्याचं धंदा बसला. म्हणजे म्हणायचं की तुम्ही तुमचं ज्ञान वापरत नाही ना तोपर्यंत दिशा मिळत नाही. म्हणून त्या ज्ञानाला आणि तुमच्या शक्तीला, तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळाली की सहज त्याच्यातून उद्धार होतो. म्हणून इथं पण सांगितलं तसंच की भगवंतांच्या जवळ आपण जातोय तर सहजतेने पुण्य मिळतंय तुम्हाला. जसं त्याला सहजतेने पैसा मिळत होता सेठजींकडून, आणि सहज युक्ती सुचली की असं आपण देऊ शकतो. म्हणून असंच आपल्याला पण सांगितलं की जेव्हा आपण चढवतोय काहीतरी पूजन करण्यासाठी म्हणून अष्टद्रव्य चढवतोय, ते सुद्धा आपल्याकडून होणारं दान आहे, आणि त्या परिणामांच्या पवित्रतेच्या निमित्तात पुण्याचा संचय होतो. म्हणून हे भगवान, मी तुमची पूजन करतोय, माझं आज धन्य भाग्य आहे. अशा भगवंतांची पूजन की जे मला पुण्य देणारं आहे. मला सांगा, तुम्ही भगवंतांचं पूजन करता, तुम्हाला पुण्य मिळतं. बाकीचे बाहेरचे पण आहेत असे, तुमचे वारकरी आहेत किंवा ते तुळजापूरला जाणारे सगळे भक्त आहेत, ते पण त्यांच्या भगवंतांची पूजन करतात, भक्ती करतात, समर्पण करतात. त्यांना पुण्य प्राप्त होतं का नाही होत?
का नाही मिळत त्यांना? ते तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती करतात. इतकं समर्पण असतं की सगळं द्यायची, काय म्हणायचं, प्राणाची पर्वा नसती, इतकं त्यांचं समर्पण असतं. मग त्यांना पुण्यप्राप्ती होते का नाही होत? त्यांच्या पुण्यात तुमच्या पुण्यात काय फरक आहे? हां नाही, मला बाकीचं काय नको, मला फक्त सांगा पुण्य मिळतं का नाही मिळत त्यांना? काय हो? मग काय फरक आहे? मग तुम्ही का म्हणताय की मी तुमचं पूजन करतोय, हे भगवान माझं धन्य भाग्य आहे आज? मग सगळेच करतात पूजन त्यांच्या देवाचं, मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे हो? मग तुमचे देव तुम्हाला श्रेष्ठ आहेत, त्यांचे देव त्यांना श्रेष्ठ आहेत. काय सांगायचं? असा हेतू पक्का पाहिजे आपला. तुम्ही उगीच जिनधर्मी आहेत का, असं महिमा आपल्याला पाहिजे भगवंतांची की का? सगळीकडनं न्याय पाहिजे माहिती, आपल्याला हेतू पाहिजे माहिती का, काय फरक आहे त्यांच्या आणि तुमच्या पुण्यामध्ये? देव आहेत ना, ते म्हणतात आमचे हे देव, कसं पण असू देत. त्यांच्यात पण अनेक जण असे आहेत की विरक्त झाले आणि बाहेर पडले, असे पण अनेक देव म्हणतात ते. जसं साईबाबा म्हणा, असे अनेक देव आहेत की ते काही संसार न करता त्यांनी पण धर्माचा मार्ग स्वीकारला, अन्यांना सगळ्यांना उपदेश दिला. सांगताय का कोण? बघू कोण कोण जिनधर्मी आहे माझ्यासमोर. सोनल, काय महिमा आहे आपल्याला, आपल्या भगवंतांची, आपल्या धर्माची? तुम्हाला पण पुण्य मिळतंय आणि त्या अन्य सगळ्यांनाच मिळतंय. थोडक्यात जे कोणी धर्म म्हणून त्याची आराधना भक्ती करतात, पूजन करतात, सगळ्यांना पुण्याची प्राप्ती होते. तर तुमच्या आणि त्या अन्य सगळ्या इतरांच्या पुण्यामध्ये काय फरक आहे? हां बोला. एक मिनिट, सॉरी मी तुम्हाला म्यूट केले, परत बोला. त्यांचं पुण्यानुबंध पाप असेल. काय म्हणायचं? थोडंसं उलटं म्हणला. हो का? हां बरोबर. कसं बरोबर पकडला पॉईंट माझा तुम्ही. पापानुबंधी पुण्य आणि पुण्यानुबंधी पुण्य हे वेगळं असतं. म्हणजे काय? ते करतात सगळं, पण पुढं आत्ता दिसतंय तुम्हाला पुण्याचं उदय, त्यांना देव मिळाले, ते भक्ती करतायत वगैरे, पण त्याच्यामध्ये भेदविज्ञान नाही, त्याच्यामध्ये काय म्हणायचं, एक खरा धर्म माहीत नाही आहे. त्याच्या निमित्तात जे घडणार ते पुढं फक्त शुभापर्यंत थांबलेले आहेत, शुद्धापर्यंत जात नाही आहेत. त्यामुळं त्याला म्हणलं पुढं त्याचा उदय कदाचित तुम्ही म्हणल्याचं काही हिंसा आदींची प्रवृत्ती असेल धर्मामध्ये, किंवा अपेक्षा असेल, धर्म करत असताना मला हे प्राप्त व्हावं, मी इतकी भक्ती करतो तर मला सगळं धनधान्य मिळावं, सगळं घरामध्ये कुशलता असावी, जे काय अपेक्षा ठेवून करणार त्याच्या निमित्तात पापाचंच बंद होणार. म्हणून म्हटलं की त्यांचं पुण्य पापानुबंधी पुण्य असतं. आणि इवन सांगितलं की ते आश्रव बंद करतं. आणि तुम्ही जेव्हा इथं भगवंतांचं पूजन करताय त्यावेळेस तुम्हाला जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर संवरपूर्वक निर्जरा आहे तुमच्या त्या परिणामांच्या निमित्तात. म्हणजे जरी पुण्याचा बंध झाला म्हणताय तरी सुद्धा संवर निर्जरेला कारण आहे तुमच्या धर्मामध्ये, आणि तिथं फक्त आश्रव बंद आहेत. म्हणून सांगितलं संसार संपणार नाही त्या जीवांचा. मग जिथं संसार स्वतःचा संपवून ते भगवान मोक्षाची प्राप्ती करून घेतले, त्यांच्या मार्गदर्शनाने मी जर त्यांचं अनुकरण करणार तर मला सुद्धा तशा प्रकारची प्राप्ती सहज होणार. पुढच्या कडव्यामध्ये तेच सांगायला लागले. 3 लोक के गुरुजीन पुंगव महिमा सुंदर उदित हुई, सहज प्रकाशमयी दृगज्योती जगजन के हित मुदित हुई. समो शरण का अद्भुत वैभव ललित प्रसन्न करी शोभा,
जगजनका कल्याण करे अरुक्षेम कुशल हो मन लोभा. सांगा अर्थ. हिंदीच आहे. तीन लोक के गुरुजीन पुंगव. पुंगव म्हणजे श्रेष्ठ. जे लिहा. पुंगव म्हणजे काय. आता मी लिहा म्हणून पण सांगायचं आहे, आपल्याला माहीत नाही तो शब्द. तर तीन लोकांमध्ये जे जिनेंद्र, श्रेष्ठ जिनेंद्र भगवान आहे तेच गुरु आहेत तीन लोकाचे. त्यांची महिमा सुंदर आहे, जी की उदित झालेली, प्रगट झालेली आहे. असे सुंदर महिमावान ते भगवान आहेत. सगळं बघत असताना व्यवहाराने त्यांना भगवान बघा आणि निश्चयाने माझा कारण परमात्मा तो भगवान तोच श्रेष्ठ आहे, त्याचीच महिमा विशाल आहे, तोच सुंदर आहे. तीन लोकांमध्ये तोच माझ्यासाठी गुरु आहे. म्हणजे आपल्या आत्म्याकडे जावा तर अर्थ खरा समजला त्यातून. तर असे ते सहज प्रगट झाली आहे. सहज प्रकाशमयी दृगज्योती. आता केवळ ज्ञान जे प्रगट झालं सर्वज्ञांना, तर ते कसं आहे. सहज प्रकाशमयी दृगज्योती. सहज त्याने प्रकाशित होणारी ती दर्शन रूपी दृगज्योती म्हणजे सम्यक दर्शनाची ज्योत, केवळ ज्ञानाची ज्योत. जगजनके हित मुदित हुई. जगातील सगळ्या जनांना हितकारी आहे, आनंदकारी आहे, अशी ती प्रगट झाली. दृगज्योती म्हणजे दर्शनच की. दृग म्हणजे दर्शन. मग जे यथार्थ दर्शनमध्ये सगळं घ्या, त्याच्यामध्ये ज्ञान, दर्शन, चारित्र्य सगळं. तर सहज प्रकाशित होणारी अशी ती दृगज्योती. तर ती काय करतीये, सगळ्या जगाला प्रमुदित करतीये, आनंदित करतीये. ज्याला कोणाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तोच खरा वास्तविक आनंद भोगू शकतो, हे सांगितलं. पुढं. समव शरण का अद्भुत वैभव ललित प्रसन्न करी शोभा. जिथं भगवान विराजमान आहे तिथं विहार चालू असेल तोपर्यंत सगळे बरोबर फिरतात, पण जिथं थांबले तिथं समव शरणाची रचना होते देवांकडून, आणि मग सगळं अद्भुत वैभव त्याच्यामध्ये ओततात ते देव. मग त्या समव शरणाचं अद्भुत वैभव कसं असतं. ललित म्हणजे मनोहर, सुंदर. म्हणजे असं ते वैभव सुंदर असतं, मनोहर असतं, प्रसन्न करणारं असतं. ती शोभा अशी दैवी आहे ना, दिव्य दिव्य आहे सगळं तिथं देवकृत असल्यामुळं. त्यामुळं ते मनाला लोभस असतं, एक आनंद देणारं असतं. जगजन का कल्याण करे अरु क्षेम कुशल हो मन लोभा. जगजनांचं कल्याण करणारी अशी ती ज्योती म्हणा, असे ते भगवान म्हणा, असं ते केवळ ज्ञान म्हणा, अशी ती भगवंतांची महिमा म्हणा. ते जगातील जनांचं कल्याण करणारी आहे. क्षेम म्हणजे सुद्धा, क्षेम म्हणजे कुशलता. कुशल म्हणा, क्षेम म्हणा, नाहीतर कल्याण म्हणा, कल्याण करणारी आहे अशी ती मनाला लोभस आहे. अशी ती भगवंतांची महिमा किंवा जिनधर्म असा श्रेष्ठ आहे, हे सांगितलं. तरी तर काय घेतलं की दृगज्योती म्हणजे सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र रूप ज्योत, रत्नत्रय रूप ज्योत असं म्हणा. इथलं वाचते मी काय घेतलं त्यांनी बरं का. स्वाभाविक ज्ञान दर्शन, दर्शनाचा प्रकाश असं घेतलंय. दृग्ज्योती म्हणजे त्यात एक शब्द उपलक्षणात्मक वापरला, बाकी सगळं त्याच्यामध्ये गर्भित करून घ्या. जिनेंद्र भगवंतांना जे काही विशेषणं दिली आहेत या कडव्यामध्ये, ते सगळे निश्चयाने स्व आत्म्याचीच विशेषणं आहेत. काय काय विशेषणं आहेत सांगा बघू आता तुम्ही. या कडव्यामध्ये जिनेंद्रांना काय काय विशेषणं दिली. श्रेष्ठ. मग माझा आत्माच तीन लोकात श्रेष्ठ आहे. पुढं गुरु घेतलं ना, माझा आत्माच माझ्यासाठी गुरु आहे. का गुरु का आहे माझा आत्मा माझ्यासाठी.
मला जे काय करायचं आहे त्याचं गायडन्स माझा आत्माच देतो मला. भले मी तुम्हाला लय सांगन असं ध्यान करा तसं करा, तुम्ही जेव्हा तुमच्या आत्म्याचं तुम्हाला इंडिकेशन येते ना तेव्हाच करतात. म्हणून तिथं आत्माच आत्म्याचा गुरु असतो, बाहेर कोण गुरु नसतो. म्हणून खरा आत्माच माझ्यासाठी माझा गुरु आहे. तुम्हाला जोपर्यंत मनातून हो वाटत नाही, तुमच्या ज्ञानातून स्वीकार होत नाही, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट कधीच करत नाही. हो म्हणा काय. म्हणजे असं भलेही किती चांगली असेल ती गोष्ट, काय करायची असेल त्याच्यातून आपलं कल्याण आहे हे माहिती असेल तरीसुद्धा जोपर्यंत आतून आपल्याला वाटत नाही की ते करावं तोपर्यंत तुम्ही ते करत नाही. आम्हा किती सांगता दीक्षा घ्या, काय करता हो म्हणा मला बरोबर वाटतंय, शास्त्रासमोर म्हणायचं खरं वाटतंय मी घ्यायला पाहिजे. किती वाटतं हो मायाचारी नको बरं का. आणि हो म्हटलं की लगेच मुहूर्त काढायचा आपण. म्हणजे जोपर्यंत मला स्वीकृती होत नाही ना तोपर्यंत मी ते कार्य करत नाही. मग कोण गुरु झालं? आम्हाच्या वर गुरु आपला आत्मा आपला गुरु झाला. तर तो गुरु आहे. अजून ज्ञान दर्शनमय आहे. अजून जिनं घेतलं ना एक विशेषण. मग भगवंतांना जिनं म्हणले तर माझा आत्मा सुद्धा जिन स्वरूप आहे का. तर जिन म्हणजे जो जिंकतो तो जिन. काय म्हणले लिहा. जो जिंकतो तो जिन सगळ्यालाच, इंद्रियांना जिंकतो, विषयांना जिंकतो, कषायांना जिंकतो, विकारांना जिंकतो तो जिन. मग माझा आत्माच वास्तविक जिन आहे. पुंगव का अर्थ हितरूप श्रेष्ठ है. श्रीमान भगवान जिनेन्द्र पुंगव है जिनका अर्थ सम्यक दृष्टि, वृत्ति, यति और स्नातक है. दर्शन मोह के विजयी होने से जिन संज्ञा कुठून सुरू झाली हो. कोणाला जिन म्हणायचं? मिथ्या दृष्टीला जिन म्हणायचं नाही, तर चतुर्थ गुणस्थानापासून जिन संज्ञा सुरू झाली. ज्यांनी सम्यक दर्शनाची प्राप्ती केली तो एक देश जिन म्हणला. कुठं म्हणला असं द्रव्यसंग्रहमध्ये सांगितलं पहिल्या गाथेमध्येच. कुठं चौथ्या गुणस्थानापासून वरचे सगळे जीव कथनचित एक देश जिन म्हणले जातात. म्हणून तिथं माझा आत्मासुद्धा जिन आहे, कारण मी स्वतःला आत्मा म्हणून जाणतो, मानतो. मग पुढं गेल्यावर सगळ्या कषायांचा अभाव होत जाऊन तर ती जिनत्व प्रगट होतं पर्यायामध्ये. पण इथं जेव्हा सम्यक्त्व प्रगट झालं तेव्हाच जिन संज्ञा सुरू झाली. स्नातक देव तो प्रगट पूर्ण है, उनमें प्रधान श्रीमान जिनेन्द्र देवाधिदेव तो महिमा के उदय से सुस्थित है और आत्मा के स्वाभाविक ज्ञान दर्शन के प्रकाश से प्रकाशमान है. स्नातक म्हणायचं केवलींना, जे संयोग केवली आहेत 13व्या गुणस्थानवरती अरिहंत, त्यांना म्हणलं जातं स्नातक मुनी. आत्माए ललित और अद्भुत ज्ञानादि वैभव सदा विद्यमान है. आत्म्यामध्ये प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आहे, भगवंतांच्याच ठिकाणी असं नाही. तर असं ते मनोहर किंवा सुंदर असं ते अनंत गुणांचं वैभव सगळ्या आत्म्यांमध्ये आहेच. ऐसे चैतन्य गुणों से परिपूर्ण आत्मा को जो भेद रूप से परमेष्ठी रूप और अभेद रूप अभेद से आत्मरूप है, उसके लिए नमस्कार करके आराधक चैतन्य देव की आराधना करता है. क्योंकि परकीय अवस्था के संपर्क में जिस दृष्टि से आत्मा अनादिकाल से अपने में अनादर और पर में आदर करता आ रहा था, वह दृष्टि और प्रवृत्ति बदलकर अब स्व उन्मुख हो गई है. उसके लिए आदरणीय और रूप नजर आ रहा है. तो वही चैतन्य देव व्यवहार से परमेष्ठी रूप और निश्चय से
स्वात्मदेव रूप है. तर मी काय सांगितलं आता की जोपर्यंत मला स्वीकार होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर मी प्रवृत्ती करत नाही. असंच झालं भामंडलचं. भामंडल कोणतरी भामंडल म्हणजे कोण होतं? भामंडल सीतेचा भाऊ. नावाचा. हां, सीतेचा भाऊ होता. तर जनक राजाचा मुलगा. तर त्याच्या बाबतीत काय झालं होतं की त्याला दीक्षेची इच्छा झाली बरं का. आणि मग ती इच्छा इच्छा नुसती होऊन काय उपयोग आहे हे मला म्हणायचं. तुम्हाला पण इच्छा होती हो म्हणा, दीक्षेची इच्छा होती ना, हो म्हणा की. तर त्याला इच्छा झाली तर त्यांनी 60,000 वर्ष ती इच्छा जवळ ठेवली. मी दीक्षा घेणार, मी दीक्षा 1-2 दिवस नाही बरं का, 60 दिवस नाही, 60,000 दिवस नाही, 60,000 वर्ष मी दीक्षा घेणार, मी दीक्षा घेणार. पण फक्त इच्छा ठेवून काय उपयोग? त्या इच्छेने सहितच मेला. कसं म्हणला, नुसती अंतरंगामध्ये इच्छा करत राहिला आणि घरावर वीज पडली, त्याच्यामध्येच प्राण संपले. कधी घ्यायची दीक्षा? तुमच्याकडं 60,000 वर्ष तर नाही आहेत. किती वर्ष राहिली आहेत? 6 वर्ष तर आहेत का नाही आपल्याला ते पण माहीत नाही आहे. म्हणजे आज अशी तीव्र भावना करा की मला घ्यायची आहे, दीक्षा घ्यायची आहे, मला आत्मकल्याण करायचं आहे. तर हे विचार करताना तुमच्या ज्ञानात काय बाधा येते हो? खरं खरं सांगा, बाधा कशाची येते? जेव्हा दीक्षा घ्यायचं म्हणलं असं सहज असं व्हायची बरं का. पूर्वीच्या काळात, मागं काल सांगितलं ना मी, असं चतुर्थ काळात वगैरे लोक इतकी सरळ सहज की वडील दीक्षा घेतले की मी पण घेणार, आई घेतली की मी पण घेणार, बायको घेतली की नवरा बी गेला. तुमच्याकडं बायको चालली तरी पाय धरून ओढणार, नवरा चालला तर कुठं जाता कळतंय की नाही, मी इथं आहे अजून. मग असं का? काय विचारत होते मी? हां, तुमच्या त्या इच्छेमध्ये बाधक कोण आहे सांगा खरं खरं. जे दीक्षा घेताना तुम्हाला काय विचार येतात? का नाही घेताय तुम्ही दीक्षा? काय पण कसले परिणाम तेच विचारते की काय हो, काय विचार करता तुम्ही? तुम्हाला तर दीक्षा घ्या म्हटलं तर काय बाधा आहे? सगळं शरीर चांगलं आहे, इंद्रिया चांगली आहेत, ज्ञान चांगलं आहे, आयु आहे, अजून आपली धर्माचं ज्ञान आहे, काय पाहिजे अजून तुम्हाला? जर तुम्हाला म्हटलं गुरूंनी दीक्षा घ्या, मग काय काय बाधक आहे ते सांगा की. काय विचार येतो तुम्हाला जेव्हा दीक्षा घ्या म्हटलं की? पहिल्यांदा मोठा प्रश्न काय असतो? काय असतो? तुम्ही सांगा, मी सांगणं बरोबर नाही आहे. मनीषाताई सांगा. लगेच का हो म्हणत नाही आपण दीक्षा घ्या म्हणल्यावर? का आपली तयारी नाही होत? भारती काकी, आपल्यावर जे डिपेंडंट आहेत त्यांचं कसं होणार? नाही नाही नाही, ते पण सेकंडरी झालं. प्रायमरी सांगा मला. प्रायमरी बाधा काय काय? शरीराची बाधा. काय शरीराकडे उपयोग जातो म्हणजे काय? खुलासा करा नीट. आपल्याला ते होणार का? काय? निघाला कसं बाहेर बरोबर. एकासन कसं करायचं आयुष्यभर? म्हणजे काय केला हो? खाण्यापिण्यासाठी दीक्षा घ्यायला लागलाय हो की नाही? जेवायला जात नाही, एकासनं होत नाही. मग आमचं काल परवा तेच विषय झाला. असं वाटतंय हो, असं वाटतंय कोण मला खाऊ घालणार हा पण विचार असतो पुढं. काय म्हणला? काय म्हणला भारती? शरीराची तिकडे लक्ष जातं. म्हणजे हे पहिल्यांदा विचार की सगळेजण दीक्षा घेतल्यावर आहार कोण देणार म्हणले. असे विचार लोकांचे. आणि मग त्याच्या निमित्तात उलट स्वतःसाठी अंतराय करतो हे कळत नाही आपल्याला. जेव्हा दीक्षा घेतली माताजींनी काय विचार केला हो? महाराजांनी दीक्षा घेतली, मला कोण आहार देणार असं विचार केला का? मग तिथं त्यांनी उलटा प्रश्न विचारला. म्हणले सगळेजण आमिर झाले, धनिक झाले, घरात भांडी कोण घासणार हो? हा विचार का करत नाही तुम्ही? लगेच धन कमवायला मी सगळ्यात श्रेष्ठ धनिक असावा कोणाला नाही वाटत? मग इथं का विचार तसा?
सगळेच मुनी झाले तर म्हणले कोण चर्या करणार. किती तुच्छ विचार आहे हा, हे सांगितलं त्याच्यातून. म्हणजे असल्या गोष्टींमध्ये अडकू नका. तुमचं पुण्य असेल ना, देव येते आणि तुम्हाला आहार करवेल. पण चंद्रगुप्त मुनींना केलं नाही का हो? कोण नव्हतं तर काय उपाशी राहिले का ते? होणार, सगळी व्यवस्था होत असती, फक्त तुम्ही त्याच्यासाठी आहारासाठी दीक्षा घेत असाल तर सगळं तुमचं गेलं मुसळ केरात. म्हणून म्हणलं, काय सांगणार तुम्ही त्याआधी? काय सांगत होते हो? दीक्षा घेण्याची भाव होत नाहीत पटापट. महामंडळ 8,000 वर्ष दीक्षा घेऊ म्हणतो, पण झाली नाही दीक्षा. पण तो इच्छा करून थांबला, त्याच्या पुढं जाऊन पुरुषार्थ केला नाही त्यांनी प्रयोगामध्ये आणलं नाही. ते नुसती इच्छा करून, तुम्ही पण घरात बसताय नुसती इच्छा करून, काय उपयोग? मरायला टेकलेला जीव सुद्धा घर सोडायला नको म्हणतो. जर त्याला सल्लेखना देतो, बाबा गृहत्याग कर म्हटलं तरी अजून आयु आहे, अजून मरण नाही होणार, इतकी त्याची जीवनाबद्दलची इच्छा राहिलेली असते अजून. म्हणून म्हणतात की कल्याण करायचं आहे ना, शीघ्र करा. आपण उलटं अजून उद्याचा दिवस आहे, अजून नंतर होणार आहे आपलं, इतकं सहजतेने जगताय ना तुम्ही. त्यामुळं तुम्हाला कळत नाही आहे की कधी आपलं मरण येणार, कधी आपण सावधान व्हायला पाहिजे, काय पुरुषार्थ करायला पाहिजे, ह्याच्यावर विचार करत नाही. म्हणून प्रत्येक समयी हा विचार करा की पुढचा समय कदाचित माझा अंतिम असेल, तर आत्ता मला या समयात दीक्षेचे भाव व्हायला पाहिजेत. असं रोज संस्कार करा. माताजी तर सांगतात 4 भावना रोज करा. कुठल्या? मी आजीवन मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचारी राहो. दुसरं, पात्र दानास पात्र राहो, मुनी हो आणि आत्मकल्याणच करो. हे भावना रोज केला तर कधीतरी त्याचं फळ यथार्थ दिसणार आपल्याला पण. तर घरामध्ये वीज पडली आणि त्या महालाचे तुकडे झाले आणि त्यातच तो सुद्धा मरण पावला. म्हणून मात्र लक्षाच्या इच्छेने त्याची प्राप्ती होणार नाही, तर तशा प्रकारचा पुरुषार्थ करावा लागणार. आपल्याकडं ज्ञान आहे, पण आपण त्या ज्ञानाचा उपयोग मोहासाठी करतोय. त्यामुळं मोहाने सहित असलेलं ज्ञान अज्ञान म्हणलं जातं. काय म्हणले? लिहा. कोणाचं? माझं. तुमचं नाही, माझं. जे ज्ञान मोहाने ग्रस्त आहे तर ते अज्ञानच आहे. म्हणून काल एक वाक्य काय सांगितलं होतं? काय करावं? आपल्या घरामध्ये त्या आरशावर, त्या दारावर, त्या डायनिंग टेबलवर, कुठं असेल तिथं, दुकानामध्ये म्हणले, गल्ल्यावर, सगळीकडं काय लिहून ठेवायचं? एक वाक्य, नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो. हे वाक्य सतत समोर ठेवा म्हणले. ते बरोबर. मग माझं ज्ञान आहे का अज्ञान आहे? तोडा ना मोहाची जी लागली आहे ना सवय आपल्याला, त्या मोहाला तोडा. विचारपूर्वक, बुद्धिपूर्वक तोडा, त्याशिवाय तुटणार नाही आहे. फार महान कष्ट करावे लागणार आहे त्याच्यासाठी. आपण अनादीपासून मोहाचे संस्कार केलेत आणि वाटते की आपल्याला एवढ्या अशा छोट्याशा धर्माने, आपलं एवढंसं आपल्या समर्पणाने ते सगळे मोह नष्ट होऊन जाईल. तिथं त्या मुनींना, त्या तीर्थंकरांना अनेक काळपर्यंत झगडावं लागलं, कर्मांचा नाश होईपर्यंत. आणि आपण तर मग किस खेत की मुली, किती मोठं गोळा केले. पंचम काळात आलोय म्हणजे जन्मल्या समयापासून पापाचा आसरव चालू आहे, कर्मांचा बंद चालू आहे. आणि मग इतकं गोळा केलंय तर ते संपणार कसं? म्हणून सांगतायत की भेद विज्ञानाची धारा सतत ठेवा. जरी उदय येतोय तरी सुद्धा त्याच्यापासून मी भिन्न आहे, जाणतोय. इतकं जर ते धारा असेल ना, तर कोण तुम्हाला संसारात अडकवू शकणार नाही. इतकी सहजतेने आपली सुद्धा त्या संसारातून सुटका होणार. काय?
मग तिथे एक प्रश्न विचारला होता की असं काहीतरी लक्ष ठेवून तुम्ही साधना केली काय, त्यांनी इच्छा केली ना की मला दीक्षा घ्यायची आहे महामंडलनी, पण दीक्षा घेऊ शकला नाही, अंत झाला त्याचा. मग शंकाकारांनी विचारलं की जर काहीतरी असं लक्ष ठेवून काम केलं तर त्याचा पण दोष आहे म्हणता, निदान आहे म्हणता. मग त्यांनी विचारलं की बिना लक्षाचा पुरुषार्थसुद्धा व्यर्थ असतो. लक्ष नाही ठेवता तुम्ही जर स्वाध्याय करताय, ध्यान करताय, पूजन करताय तर ते सुद्धा व्यर्थ आहे, असं शंकाकाराची शंका आहे. जसं की सम्यक दर्शनासाठी मी स्वाध्याय करतो किंवा मला माझ्या आत्म्याचं स्वरूप ओळखून घ्यायचं म्हणून मी स्वाध्याय करतो, हे म्हणणं चूक आहे का बरोबर आहे? असं ॲम्बिशन ठेवायचं का नाही ठेवायचं? तर सांगू शकतो. हां, तर सांगतायत की इच्छा नसावी कुठली, लक्ष असावं पण इच्छा नसावी की मला ह्याच्या निमित्तात असं काहीतरी मिळावं. म्हणजे लक्ष व पुरुषार्थाच्या मध्ये जर इच्छा आली तर कार्य होणार नाही. काय वाक्य? लक्ष व पुरुषार्थाच्या मध्ये जर इच्छा आली तर कार्य होणार नाही. निरीच्छा स्वभावाला म्हणजे विचाराने केलं पाहिजे. म्हणजे काय सांगितले, लक्ष आपलं ध्येय आहे मोक्ष, सुख, निराकुलता, निर्विकल्पता, हे जर तुमचं ध्येय आहे, लक्ष आहे, तर त्या लक्ष आणि पुरुषार्थ तुमचा जो काही तुम्ही त्याच्या योग्य पुरुषार्थ करताय त्या पुरुषार्थामध्ये काय म्हणले काका, लक्ष आणि पुरुषार्थाच्या मध्ये जर इच्छा आली, मी एवढं करतोय आणि मला काय मिळतच नाही आहे, काय मला प्राप्ती होत नाही आहे, म्हणजे मिळावी ही इच्छा आली तर सांगितलं कार्य होणार नाही. मग लौकिकात पण घ्या आणि अलौकिकामध्ये पण घ्या. म्हणून म्हणतात की सिंह जरी भुकेलेला असला तरीसुद्धा त्याच्या समोर हरिण येऊन पडलं तर त्याला स्वतःला पुरुषार्थ केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही. कोणी समोर आणून भक्ष देऊ शकत नाही त्याला, तसं स्वतःचा पुरुषार्थ करावा लागतो. फक्त इच्छेने कार्य होणार नाही आणि ती इच्छा उलट बाधक असते, कार्य होणार नाही, पुरुषार्थ करावाच लागणार. मात्र इच्छेने बद्ध जीवाचे बंधन तुटत नाहीत, तोडण्यानेच मुक्त होणार. केवळ इच्छा करण्याचा निषेध आहे. म्हणजे फक्त इच्छा करून बसू नका, तर तसं ॲक्शन पण असावी आपली. म्हणजे तुम्ही फक्त भाव करत राहताय पण तसं पुरुषार्थ करत नाही, म्हणून आपल्याला आजपर्यंत अजून आपण मुक्त झालो नाही, बद्ध संसारातून सुटलो नाही किंवा त्या कर्माच्या बंधनातून मुक्त झालो नाही. म्हणून करायचं आहे काय तुम्हाला आज, भावना करता उत्कृष्ट आहे पण त्याबरोबर तसा पुरुषार्थ पण असायला पाहिजे. म्हणून रोज ही भावना करायची काय, माझ्या मोहाचा नाश हो, मी जे काय कार्य करतो त्याच्यामध्ये मला त्या मोहापासून मुक्ती मिळावी, असं आपली भावना असेल आणि तसा पुरुषार्थ असेल तर थोडंसं परीक्षण करायचं त्यासाठी बरं का. म्हणजे घरात जाताना सुद्धा आपल्याला घर माझं आसक्ती वाटती का, कपडे माझे समजा तू नवीन साडी घातलीस आणि कोणतरी म्हणलं किती बेस्ट दिसायला नवीन साडी, काय वाटलं, मी घातली आहे छान आहे, जोडलं की नाही लगेच मोह त्याच्याशी. म्हणजे किती सहज त्याने परिणाम जोडले जातात. म्हणून सांगतायत ना तोडा. आम्हाला असं म्हटलं तर आम्हाचे परिणाम कसे असतात, कसली मस्त साडी दिसाली पांढरी शुभ्र असं म्हटलं तर झटकून टाकतात. असं जरासुद्धा त्याच्याबद्दल काय म्हणायचं, त्याचं इतकी रंच मात्र सुद्धा त्याच्याबद्दल काय नसतं. आम्हाला घेऊन जातो म्हणजे कोणाला तरी घेऊन पण जा म्हणून सांगतील. म्हणून म्हणलं की असं आपलं परीक्षण करायचं. प्रत्येक घरातल्या परिग्रहाबद्दल आपले मोहाचे भाव तीव्र होत जातात दिवसेंदिवस. म्हणून म्हटलं की जितकं पुरुषार्थ स्वतःसाठी करतो तितकं हे निर्मोहता प्रगट होणार. म्हणून आपली भावना अशी असावी की जे काय मी धर्म म्हणून करतो त्याच्यामध्ये निर्मोहतेची प्राप्ती हो. ओम जाणं
दिगंबर स्वरूप, निर्ग्रंथ स्वरूप, निष्परिग्रह स्वरूप जीव जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणतीही इच्छा नाहीच. निरीह स्वरूप जाणा. ज्ञानदर्शन स्वरूप जाणा. हेच माझे अस्तित्व आहे, हेच माझे स्वरूप आहे. निरपेक्ष स्वरूपोऽहम्. निस्संग स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन. नमो